विमल, बघितलंस का? आमच्या सुनेला चहा द्यायला पण सवड नसते. 6:30 झाले तरी मॅडम आपल्याच विश्वात. ऑफिसच्या फाईल्स मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा घरातल्या मोठ्यांना काय हवं नको ते बघायची अक्कल हवी ना. पण संस्कार असतील तर ना. विमल काकू शेजारीच बसल्या होत्या. सईने ट्रे मध्ये 2 वाफाळलेले कप आणले. ती शांतपणे म्हणाली, आई, काल रात्री ऑफिसचं काम उशिरापर्यंत सुरू होतं म्हणून थोडा वेळ झाला. हा तुमचा चहा. सुनंदाबाईंनी कपाकडे रागाने बघितलं आणि म्हणाल्या, हा चहा आहे की गुळाचं पाणी? तुझ्या आईने हेच शिकवलं का? बरं, आईला तरी काय बोलणार, जिला स्वतःचं घर नीट सांभाळता आलं नाही. तिची पोरगी सासर काय सांभाळणार? सून कितीही शिकली तरी ती सूनच राहते, कधीच काळजाची लेक होऊ शकत नाही. सईच्या काळजात चर्र झालं. तिच्या आई वडिलांबद्दल काढलेले शब्द तिला नेहमी टोचायचे, पण ती काहीच बोलली नाही. दिवसेंदिवस सासूबाईंचा त्रास वाढतच होता. सईने नवीन साडी आणली की टोमना, आम्ही कधी अशा भडक रंगाच्या साड्या नेसलो नाही. आजकालच्या पोरींना फक्त फॅशन हवी. सईने काही गोड केलं की टोमना, साखर जास्त झाली, हाताला चवच नाही. एकदा तर सईच्या पतीने समीरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, सई खूप प्रयत्न करते ग, तिला समजून घे. यावर सुनंदाबाईने रडारड सुरू केली. आली मोठी समजून घेणारी. लग्न होऊन 2 वर्ष झाली नाहीत तर माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवायला लागली. ही बाहेरची मुलगी माझं घर तोडणार. सईने समीरला शांत केलं. ती मनाशी म्हणाली, आई आहेत त्या, एके दिवशी नक्कीच बदलतील. पण तो दिवस इतक्या लवकर आणि अशा रूपात येईल असं तिला वाटलं नव्हतं. एके दिवशी समीर कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. सई ऑफिसमध्ये एका महत्वाच्या मीटिंग मध्ये होती. दुपारी अचानक सुनंदाबाईंना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना खूप घाम येत होता आणि छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटत होतं. त्यांनी समीरला फोन लावला, पण तो कवरेज क्षेत्राच्या बाहेर होता. त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला, पण त्याने मी नंतर फोन करतो म्हणून कट केला. शेवटी जीवाच्या आकांताने त्यांनी सईला फोन केला. सई ग, मला खूप भीती वाटते छाती. इतकं बोलून फोन त्यांच्या हातातून गळून पडला. सईने मीटिंग अर्ध्यावर सोडली. बॉस ओरडत होते, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. ती रिक्षाने धावत घरी पोहोचली. घराचा दरवाजा उघडाच होता. आई जमिनीवर पडल्या होत्या. सईने आरडाओरडा करून शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना गाडीत घातलं आणि हॉस्पिटलकडे धावली. हॉस्पिटलमध्ये गेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं, मॅडम, यांना अटॅक आला आहे. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल आणि रक्ताची गरज आहे. यांचा O निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप मिळणं कठीण आहे. सई म्हणाली, डॉक्टर, वेळ वाया घालवू नका. माझा ब्लड ग्रुप तोच आहे. जेवढं रक्त हवंय तेवढं घ्या, पण माझ्या आईला वाचवा. तासनतास सई रक्त देत होती. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की एका मर्यादेपेक्षा जास्त रक्त देणं तिच्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण सईने हट्ट धरला, आई वाचल्या पाहिजेत, मग माझं काही झालं तरी चालेल. सुनंदाबाईंना शुद्ध आली तेव्हा समोर समीर रडत उभा होता. डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या सुनेने वेळेवर आणलं आणि स्वतःचं रक्त देऊन तुम्हाला जीवदान दिलं. सुनंदाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना स्वतःच्या वागण्याची खूप लाज वाटू लागली. त्यांनी सईला जवळ बोलावलं. सई अशक्तपणामुळे फिकट पडली होती. सई जवळ येताच सुनंदाबाईंनी तिचा हात हातात घेतला आणि हुंदका देत म्हणाल्या, सई, मला माफ कर ग. मी तुला काय काय बोलले, पण आज तू स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंस. तू खरंच बाहेरची नाहीस, तू माझी लेक आहेस. सई हळूच हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही मला बाहेरचं मानलं तरी मी तुम्हाला कधीच परकं मानलं नाही, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली होती. सईने आपल्या पर्समधून एक जुनी पिवळी पडलेली चिठ्ठी काढली. ती चिठ्ठी समीरच्या बाबांनी सईच्या सासऱ्यांनी सईला लग्नाच्या वेळी दिली होती. समीरने ती चिठ्ठी वाचली. माझी लाडकी सई, ज्या दिवशी तू या घरात येशील तेव्हा तुला कदाचित सुनंदाचा राग येईल, पण तिला दोष देऊ नकोस. तिला माहित नाही की तू तिच्या त्याच जिवलग मैत्रिणीची मुलगी आहेस जिने 25 वर्षांपूर्वी अपघातात आपला जीव गमावला होता. तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी तुला अनाथाश्रमात पाहिलं होतं आणि तेव्हाच ठरवलं होतं की तू या घराची सून नाही तर माझी मोठी लेक म्हणून येशील.
सुनंदाला हे गुपित मी कधीच सांगितलं नाही, कारण तिला वाटलं असतं की मी तिच्या मैत्रिणीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे करतोय. पण तू खरंच या घराचं नशीब आहेस. सुनंदाबाईंना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या सुनेला त्या अनाथ म्हणून हिणवत होत्या ती प्रत्यक्षात त्यांच्या सर्वात प्रिय मैत्रिणीची आठवण होती. सुनंदाबाईंनी सईला छातीशी घट्ट कवटाळलं. आज त्यांच्या डोळ्यात सोनेबद्दल राग नव्हता, तर पोटच्या लेकीबद्दलचं अपार प्रेम होतं. ज्या घराच्या भिंती फक्त टोमण्याने गुंजायच्या, तिथे आता प्रेमाचा झरा वाहू लागला होता. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या स्त्रीमन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.